वेलकम टू एस क्लास. तर स्टुडंट्स, आज आपण इंटेन्सिटी डिस्ट्रीब्यूशन काय असतं वेव्ह ऑप्टिक्सचं त्याच्याबद्दल डिस्कशन करणार आहोत. बट बिफोर आय स्टार्ट आय विल बी रिक्वेस्ट यू दॅट प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब आवर चॅनल. यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नाही प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा तुमच्या प्रत्येक मित्रापर्यंत आणि व्हिडिओ पूर्ण बघायला विसरू नका. आता एक्झॅक्टली हा जो इंटेन्सिटी डिस्ट्रीब्यूशनचा केस आहे, आपण याच्या आधी फेज डिफरन्स बघितलेला आहे की इंटेन्सिटी डिस्ट्रीब्यूशनमध्ये आपल्याला माहिती आहे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स काय असतं. आपण मागच्या वेळेस बोललेलो आहे की कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स जर ॲट सेंटरमध्ये बनत असेल तर तिथे ब्राईट फ्रिंज तयार होते. ओके, म्हणजे ॲज द कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्स ॲट द सेंटरमध्ये असेल सो देर इज अन अ ब्राईट फ्रिंज. ठीक आहे, मध्ये काय असेल तुमचं सेंटरमध्ये ब्राईट फ्रिंज बनेल. सो दॅट इज द ॲम्प्लिट्यूड ऑफ द वेव्ह जी आहे बेसिकली. ठीक आहे, म्हणजे कन्स्ट्रक्टिव्ह इंटरफरन्ससाठी जी ॲम्प्लिट्यूड असेल वेव्हची, ठीक आहे, विच विल बी अ ट्वाईस असेल, 2 टाईम्स असेल. पण 2 टाईम्स जी ॲम्प्लिट्यूड म्हणजे ही जी ॲम्प्लिट्यूड असेल तुमची, दिस ॲम्प्लिट्यूड विल बी 2 टाईम्स दॅट ऑफ द ओरिजिनल वेव्ह जी आहे, जी ए बीवरती इन्सिडेंट होणार आहे ओरिजिनल वेव्ह, त्याच्या 2 टाईम्स याची ॲम्प्लिट्यूड आपल्याला दिसायला भेटेल. आणि अजून दुसरी गोष्ट अशी की जी इंटेन्सिटी आहे म्हणजे जी आय इंटेन्सिटी आपण घेतो बिईंग विच विल बी अ प्रोपोर्शनल असते. म्हणजे जी ओरिजिनल आपण इंटेन्सिटी म्हणतो आय इंटेन्सिटी जी आहे दॅट विल बी प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर असते, म्हणजे स्क्वेअर ऑफ द ॲम्प्लिट्यूड. ठीक आहे, प्रोपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द ॲम्प्लिट्यूड इज 4 टाईम्स असते. बेसिकली किती असते? 4 टाईम्स, म्हणजे ॲम्प्लिट्यूडचा स्क्वेअर. ओके, विच विल बी ॲट अन ॲम्प्लिट्यूडचा स्क्वेअर असेल, म्हणजे 4 टाईम्स असेल इंटेन्सिटी ऑफ द इन्सिडेंट वेव्ह. जी इन्सिडेंट वेव्ह आपण म्हणतो I0. ठीक आहे, तर I0च्या काय असेल 4 टाईम्स बेसिकली आपल्याला ते दिसायला भेटेल. म्हणजे प्रपोर्शनल टू द स्क्वेअर ऑफ द ॲम्प्लिट्यूड असेल. ठीक आहे, स्क्वेअर ऑफ ॲम्प्लिट्यूड लॅम्बडा स्क्वेअर असेल अँड 4 टाईम्स ऑफ देअर जी इंटेन्सिटी असेल इन्सिडेंट्स वेव्हची I0पेक्षा असेल. म्हणजे ॲट सेंटर देअर इज अन अ डार्क फ्रिंज बनेल. ठीक आहे, काय बनेल? दॅट विल बी डार्क फ्रिंज. म्हणजे इंटेन्सिटी ऑफ द इन्सिडेंट वेव्ह I0 ॲट सेंटर ऑफ अ डार्क फ्रिंज दाखवेल आपल्याला. ठीक आहे, सो दॅट द इंटेन्सिटी इज 0 देअर. ठीक आहे, तिथे जी इंटेन्सिटी असेल ती काय दाखवेल? 0 दाखवेल. सो दॅट जी इंटेन्सिटी आपण म्हणतो आहे दॅट इंटेन्सिटी ही ग्रॅज्युअली चेंज होते. म्हणजे 0पासून तो 4 इंटू I0पर्यंत ही जी इंटेन्सिटी आहे 4 टाईम्स I0पर्यंत ती चेंज होते, ग्रॅज्युअली चेंज होताना आपल्याला दिसते. अँड आफ्टर दॅट विल बी द इंटेन्सिटी. जी पॉईंट पी आहे ना आपला, आपण जो पॉईंट पी कन्सिडर करायचो स्क्रीनवरती, इथे कुठेतरी पॉईंट पी असायचा आपला. ठीक आहे, एनी पॉईंट असायचा. त्या एनी पॉईंटवरती जो पी आहे तिथे जी इंटेन्सिटी असायची, ठीक आहे, ऑन द स्क्रीन व्हेअर द फेज डिफरन्स जर असेल बेसिकली बिटवीन 2 वेव्ह, जर फाय असेल फेज डिफरन्स दोघांमधला. ठीक आहे, तर दोघांमधला जर फेज डिफरन्स फाय असेल टू दॅट विल बी द इक्वल टू द 2 वेव्ज. ठीक आहे, दॅट विल बी द इक्वल टू द 2 वेव्ज. म्हणजे असा जो केस आहे दॅट इज जो वेव्ज आपल्याला दाखवतो म्हणजे ज्या 2 वेव्हचा जो फेज डिफरन्स फाय आहे दॅट विल बी द इक्वल ऑफ 2 वेव्ज. ठीक आहे, दॅट विल बी किती काय असेल? इक्वल असेल 2 वेव्सच्या. म्हणजे त्या दोघं वेव्ह कुठून येणार? तुमच्या सोर्सपासून येतात. सोर्स कुठले आहेत? S1 S2चे जे सोर्सेस होते ना तिथून येणारे ज्या दोघांचे S1 S2पासूनचे येणारे सोर्सेसच्या इक्वल आपल्याला दिसेल ॲट पॉईंट पीवरती जी स्क्रीन आहे बेसिकली. म्हणजे बघा, सपोज की E1 आणि E2 आपल्याकडे आहेत, तर E1 काय असेल तुमच्याकडे बघा दॅट विल बी E0 साइन ओमेगा टी असेल आणि E2 कसा असेल आपला E0 साइन ओमेगा टी प्लस फायच्या बरोबर असेल. सो दॅट विल बी जी इन्सिडेंट इंटेन्सिटी असेल त्याची, ती इन्सिडेंट इंटेन्सिटी कशी होऊन जाईल तुमची? I0 इज इक्वल्स टू मॅग्निट्यूड ऑफ मॉड ऑफ E0चा स्क्वेअर. म्हणजे ही ऑलवेज प्लस असेल, त्याच्यासाठी याला असं लिहिलं आहे. ठीक आहे, सो इंटेन्सिटी I0 इन्सिडेंट इंटेन्सिटी जी असेल I0ची आपली. ठीक आहे, तर ह्याच्यामुळे जी रिझल्टंट इलेक्ट्रिक फील्ड असेल पॉईंट पीवरती, ती रिझल्टंट इलेक्ट्रिक फील्ड असेल जी पॉईंट पीवरती दाखवते आपल्याला, दॅट इंटेन्सिटी ॲट पॉईंट पी विल बी प्रोपोर्शनल असेल. काय असेल? दॅट इज इंटेन्सिटी ॲट पॉईंट पीवरती. ठीक आहे, पीवरती जी इंटेन्सिटी असेल विच विल बी प्रोपोर्शनल टू द मॅग्निट्यूड ऑफ ट्वाईस ई कॉस फाय बाय 2 ब्रॅकेट स्क्वेअर दाखवेल. ठीक आहे, म्हणजे ऑलवेज प्लस असेल तुमचे आणि इक्वल टू असेल 4 टाईम्स I0 कॉस स्क्वेअर फाय बाय 2च्या बरोबर तुम्हाला दिसेल. सो लेट अस कन्सिडर फॉर दिस. जर याला आपण घेतलं आणि अशा पद्धतीने जर लिहिण्याचा प्रयत्न केला तर केस जर आपण कन्सिडर केली
ज्याच्यामध्ये व्हेन ॲम्प्लिट्यूड ऑफ द वेव्ज असेल, ठीक आहे, म्हणजे ॲम्प्लिट्यूड ऑफ द वेव्ज कमिंग फ्रॉम द टू स्लिट, ठीक आहे, म्हणजे ज्या वेव्ज आहेत त्यांचे जे ॲम्प्लिट्यूड आहे, ठीक आहे, जी स्लिट 1 आणि स्लिट 2 पासून येत आहेत दोन ॲम्प्लिट्यूड आपल्या, ठीक आहे. मग ह्याच्यामध्ये सपोज की एक आहे इंटेन्सिटी E10 आणि दुसरी आहे दुसऱ्याची इंटेन्सिटी आहे E20, ठीक आहे, एकाची 10 दुसऱ्याची काय 20 आपल्याकडे इंटेन्सिटी येऊन जाते. सो ॲट दिस जर सेंटरमध्ये आपला ब्राईट फ्रिंज बनत असेल तर दॅट विल बी जी ॲम्प्लिट्यूड आहे बेसिकली E10 प्लस E20, म्हणजे दोघांची इंटेन्सिटीला प्लस करून आपण लिहू शकतो. अँड इंटेन्सिटी विल बी जी असेल ॲक्च्युअल इंटेन्सिटी आपण कशी लिहितो, मॅग्निट्यूड ऑफ E10 प्लस E20च्या बरोबर येऊन जाईल, 1220 आपण त्याला म्हणू. सो हेअर इज दॅट द ॲट द सेंटर, ओके, जो सेंटर असेल बेसिकली ॲट द सेंटर, ठीक आहे, दॅट इज डार्क फ्रिंज. द इंटेन्सिटी विल नॉट बी 0 बट विल बी प्रपोर्शनल टू द जर बघा जर डार्क फ्रिंज असेल तर त्या केसमध्ये, ब्राईट फ्रिंजसाठी तर चला ठीक आहे E10 आपल्याला दाखवतो, पण जर 0 इंटेन्सिटी असेल, ठीक आहे, विल नॉट बी 0 बट डार्क फ्रिंज जर असेल सेंटरमध्ये तर त्या केसमध्ये दॅट विल बी इंटेन्सिटी विल नॉट बी 0 बट इट विल बी प्रपोर्शनल टू द E10 -20च्या बरोबर असेल स्क्वेअर, ठीक आहे. देन देर इज सम कंडिशन फॉर ऑप्टेनिंग अन वेल डेफिनाइट जो पॅटर्न असतो, ठीक आहे, कन्सिडर द ऑप्टेन वेल डेफिनाइट इंटरफरन्स पॅटर्न जो असतो जर स्क्रीनवरती आणायचा असेल, म्हणजे एकदम सिम्पल आपण जो म्हणतो जो पॅटर्न फॉर्म होतो स्क्रीनवरती, असा स्क्रीनचा जो पॅटर्न आहे बेसिकली तो पॅटर्न आणण्यासाठी आपल्याला काय करावं लागतो, काही कंडिशन कन्सिडर करायचे असतात, काही कंडिशन आपल्याला लक्षात ठेवायचे असतात. IMP आहेत, लक्षात ठेवा यांना पण, कारण ह्या पुढच्या तुमच्या एक्झामसाठी मे बी तुम्हाला विचारू शकतील. इथे बघा सगळ्यात पहिली कंडिशन आपल्याला कन्सिडर करावं लागते, ज्या दोन सोर्सेस आहेत, जे S1 S2चे जे सोर्सेस आहेत लाईटचे, दॅट विल बी कोहेरंट सोर्सेस असायला पाहिजे. का बरं, कारण जर कोहेरंट सोर्सेस असतील तर वेल डेफिनेट इंटरफरन्स पॅटर्न बनेल. म्हणजे जे कोहेरंट सोर्सेस आहेत बेसिकली आर ऑलवेज फेजमध्ये असतात ऑर हॅव अ कॉन्स्टंट फेज असतो त्यांचा. या कॉन्स्टंट फेज जर नसेल किंवा सेम फेज नसेल तर त्या केसमुळे काय होतं बघा की फेज डिफरन्स जर आला तर व्हेरियस पोझिशन येतात, म्हणजे पोझिशन जी आहे इंटरफरन्स पॅटर्नची व्हॅरी होते, म्हणजे मॅक्झिमा आणि मिनिमाची पोझिशन एकदम चेंज होऊन जाते. दॅट विल बी चेंज द पोझिशन चेंज करून देते. आणि अजून गोष्ट जी इंटरफरन्स पॅटर्न असतो तो स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न बनत नाही, एकदम मिक्सेबल दिसतो आणि एकदम वेगवेगळा पॅटर्न आपल्याला दिसत नाही. चांगला पॅटर्न जर पाहिजे म्हणजे स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न पाहिजे असेल, चांगला पॅटर्न पाहिजे असेल तर आपल्याला जे दोन सोर्सेस आहेत S1 आणि S2चे जे सोर्सेस बनतात तुमचे तर ते कोहेरंट सोर्सेस असायला पाहिजे. दुसरी कंडिशन याच्यामध्ये येते दॅट विल बी द टू सोर्सेस ऑफ द लाईट मस्ट बी मोनोक्रोमॅटिक पाहिजे. ते दोन सोर्सेस कसे असायला पाहिजे, मोनोक्रोमॅटिक. म्हणजे बघा दॅट इज जे कंडिशन आहे म्हणजे कन्सिस्टंटली जर आपण बघितलं तर ब्राईट अँड डार्क फ्रिंजेस ज्या बनतात, ठीक आहे, ज्या अल्टरनेटली डार्क और ब्राईट फ्रिंज ज्या बनतात, सो हेअर इज दॅट जी पोझिशन आहे, ठीक आहे, देअर इज फ्रिंजेसची जी पोझिशन असते ॲज वेल ॲज जी विड्थ असते फ्रिंजेसची दॅट विल बी ही पण काय असायला पाहिजे, त्याची पोझिशन आणि फ्रिंजची पोझिशन एकदम आपल्याला मॅच असायला पाहिजे. तसंच आपण जसं म्हणतो किंवा पोझिशन ऑफ द फ्रिंजेस असेल ॲज वेल ॲज विड्थ असेल त्याची, जसं विड्थ W आपण म्हणतो ना, ठीक आहे, म्हणजे पोझिशन ऑफ फ्रिंजेस आणि विड्थ या दोघं गोष्टी काय करतात, डिपेंड करतात कशावरती, वेवलेंथवरती ऑफ द लाईटच्या. अँड ज्या फ्रिंजेस आहेत बेसिकली ऑफ अ डिफरंट कलरच्या बनतात, आर नॉट अ कोइन्सिडंट होत नाही. मग ह्या केसमध्ये म्हणजे असे जे लाईट्स असायला पाहिजे, बेसिकली आपली कंडिशन असायला पाहिजे की जे दोन लाईट सोर्सेस आहेत ते मोनोक्रोमॅटिक असायला पाहिजे. तिसरं असं की जे दोन इंटरफरन्स ज्या वेव्ज असतात, त्या दोन वेव्ज एकमेकांमध्ये जिथे इंटरफरन्स दाखवतात, इथे इंटरफरन्स येतं त्याचं, त्या केसमध्ये काय असायला पाहिजे बघा, इट विल बी शोईंग अस दोघंच्या दोघं हॅव अ सेम ॲम्प्लिट्यूड असायला पाहिजे. दोघांचे ॲम्प्लिट्यूड काय असायला पाहिजे, सेम. म्हणजे दर इज टू इंटरफरन्स वेव मस्ट हॅव अ सेम ॲम्प्लिट्यूड. दोघांचे ॲम्प्लिट्यूड काय असायला पाहिजे, सेम असायला पाहिजे. आणि जे सेपरेशन आहे म्हणजे S1 आणि S2 मधलं जे सेपरेशन असतं बेसिकली बिटवीन द टू स्लिट, त्या दोन स्लिटच्यामध्ये मस्ट हॅव अ स्मॉलर असायला पाहिजे, म्हणजे स्मॉल इन कम्पॅरिझनमध्ये असायला पाहिजे. दॅट डिस्टन्स बिटवीन द प्लेन जे आहे बेसिक जो प्लेन आहे कंटेनिंग ज्या स्लिट असतात दोघं
त्या ऑब्झर्विंग स्क्रीन असायला पाहिजे, बरोबर आहे. म्हणजे दोघांमधलं डिस्टन्स, ह्यांच्यामधलं डिस्टन्स जे असतं ना S1 आणि S2 मधलं डिस्टन्स एकदम स्मॉलर असतं दॅन द स्क्रीन, की स्क्रीन खूप दूर असते. S1 S2 मधलं डिस्टन्स एकदम काय नॅरो डिस्टन्स आपल्याला दिसतं, सगळ्यात कमी डिस्टन्स असतं, आणि मग D खूप जास्त असतो. म्हणजे स्मॉल d विल बी व्हेरी व्हेरी लेस दॅन कॅपिटल D असतो तुमचा ह्या केसमध्ये. अँड तसं असेल तरच स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न आपल्याला भेटेल. तसंच ज्या दोन स्लिट आहेत शूड बी नॅरो असायला पाहिजे, एकदम नॅरो पाहिजे आपल्याला त्या. तसंच ज्या दोन वेव्ज आहेत शूड बी इन द सेम स्टेट आणि पोलरायझेशनमध्ये असायला पाहिजे, सेम स्टेट ऑफ पोलरायझेशन पाहिजे, तरच आपल्याला एक स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न आपल्याला इथे भेटतो. तसंच मेथड ऑफ ब्लेंडिंग म्हणतो. इट विल बी कोहेरंट सोर्सेस ऑप्टेन करण्याच्या वेगवेगळ्या मेथड्स आहेत. त्याच्यापैकी एक तर आपण ऑलरेडी मागच्या लेक्चर्समध्ये डिस्कस केली आहे. कुठली होती? यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट आपण जी बघितली होती ना, ठीक आहे. यंगची डबल स्लिटची एक्सपेरिमेंट जी आपण म्हणतोय, दॅट एक्सपेरिमेंटल जे सेटअप आहे आपला, जी सेट्स म्हणजे एक तर आपण ऑलरेडी डिस्कस करून ठेवले S1 S2 जिथे प्रोड्यूस केले होते. तसे याच्यापैकी दुसरे अजून पण सोर्सेस आहेत कोहेरंट सोर्स बनवण्याचे. एक आहे लॉयड्स मिररचा एक एक्सपेरिमेंट आहे. लॉयड्स मिररचा एक्सपेरिमेंटमध्ये काय असतं बघा. आता ही जर तुम्ही डायग्राम बघितली नीट, तर ह्या डायग्राममध्ये तुम्हाला समजेल की इथे बघा हा एक प्लेन मिरर आहे आणि इथे एक लाईट आहे बघा, हा एकच लाईट आहे, ठीक आहे. इकडचा नाही आहे, बरोबर. तर इथून बघा काही ज्या लाईट वेव्ज आहेत त्या मिररवरती पडत आहेत, ज्या रेड कलरच्या दिसतात तुम्हाला. रेड कलरच्या ज्या लाईट सोर्सेस आहेत या तुमच्या मिररवरती पडताना तुम्हाला दिसतील. आणि एक जी आहे दिसते ही ब्ल्यू कलरची जी जाते ही डायरेक्टली स्क्रीनवरती येते बघा, डायरेक्टली स्क्रीनवरती. तर ह्यांच्यापैकी बघा हे जे रिफ्लेक्शन दिसतंय, हे जे रिफ्लेक्शन बनवतं आहे, तर एक सोर्स तर डायरेक्टली इन्सिडेंट करतो आहे, म्हणजे ह्या डायरेक्ट वेव्ह चालल्या आहेत तिकडे रेड ब्ल्यू कलरच्या. आणि दुसरं जे रेड कलरचं हे जे रिफ्लेक्शन आहे इथून दिसतं, हे 3 रिफ्लेक्शनवाले दिसतात. इथून येणारी ही जी लाईट जर आपण एक्सटेंड करून दिली तर इथे बनणारा जो सोर्स असतो तुमचा, हा जो सोर्स बनतो हा व्हर्च्युअल सोर्स असतो, आणि एक हा झाला तुमचा रिअल सोर्स. म्हणजे इथे 2 सोर्सेस असे बनतात, S1 आणि हा असतो तुमचा S2 बनतो. आता हा ॲक्च्युअलमध्ये नाही दिसत आपल्याला, कारण हा इथलं रिफ्लेक्शन असतं हे, ठीक आहे. आणि ह्या प्लेन मिरर म्हणून इथे आपला पॅटर्न बनतो आपला इथला, ठीक आहे. हा इंटरफरन्सचा पॅटर्न इथे आपल्याला दिसायला भेटतो. म्हणून आपण इथे काय म्हणतो बघा, दॅट इज द लाईट सोर्स, ठीक आहे. जो लाईट सोर्स आहे बेसिकली इज मेड अप ऑफ अ स्मॉल, म्हणजे फॉल ऑन द प्लेन मिररवरती रिअल लाईट सोर्स पाडला जातो. सम लाईट विल बी ऑलरेडी फॉल ऑन द स्क्रीन, डायरेक्टली फॉल होते, जी ब्ल्यू कलरची लाईन मी म्हणत होतो. दुसरी लाईट अशी असते दॅट विल बी फॉल्स, म्हणजे आफ्टर रिफ्लेक्शन, म्हणजे जे रेड कलरच्या लाईन दाखवत होत्या ते रिफ्लेक्शन होतं तिथून. आणि दॅट इज रिफ्लेक्शन जर आपण बघितलं, टेक लाईक्स कम्स टू द व्हर्च्युअल, अशा दिसतात त्या की दॅट विल बी लुक्स लाईक अन व्हर्च्युअल सोर्सेससारखे बिहेव करतात, व्हर्च्युअल सोर्सेसपासून येण्यासारखे बिहेव करतात. जी ब्लॅक लाईन आपण बघितली जी बॅक साईडमध्ये येते बघा, ह्या ज्या ब्लॅक लाईन्स आहेत, तर ह्या ब्लॅक लाईन्स कुठे आहेत? व्हर्च्युअल सोर्सेसमधून इथे बाहेर येताना आपल्याला दिसतील. सो हेअर इज दॅट की दॅट विल बी जो सो आहे वी कॅन गेट इट इन सोर्सेस आहेत, म्हणजे व्हर्च्युअल सोर्सेस बॅकलाईटपासून आहेत. तसंच दे आर डिराइव्ड फ्रॉम अ सिंगल सोर्स, एकच सोर्सपासून आहेत बघा. हा जो सोर्स आहे हा एकच सोर्स आहे, इथून एकच सोर्सपासून 2 व्हर्च्युअल म्हणजे 2 S1 आणि S2ला बनवला गेला. म्हणजे याचा अर्थ वेवलेंथ एकदम, म्हणजे ज्या कंडिशन पाहिजे स्टेडी इंटरफरन्स पॅटर्नसाठी त्या सगळ्या काय होतात, सॅटिस्फाईड होताना आपल्याला दिसतात इथे. सो दे हॅव डिराइव्ड फ्रॉम द सिंगल स्लिट हॅव आर कोहेरंट सोर्सेस बनतात. सो दॅट इज इंटरफरन्स अँड अन इंटरफरन्स पॅटर्न विल बी याच्यावरती ऑप्टेन होताना आपल्याला दिसतो. तसंच जर दुसरं बघितलं, फ्रेझनेल बायप्रिझम असतो. आता हा फ्रेझनेलचा बायप्रिझम पण तुम्ही बघितला असेल, हा पूर्ण डायग्राम आहे. तर हा बायप्रिझम आहे. बायप्रिझम म्हणजे 2 प्रिझमला एकत्र करून, जे 2 प्रिझम आहेत, दोघं प्रिझमला, हा एक प्रिझम असतो तुमचा आणि दुसरा अजून एक प्रिझमला जॉईंट करून बाय प्रिझम बनवला जातो. नथिंग बट एक प्रिझमच आहे आपला, ज्याच्यामध्ये 180 डिग्रीचा अंश तो अँगल असतो. बेसिकली व्हर्टिकल अँगल जो आहे तो 180 डिग्रीचा असतो, प्रिझमच आहे. ह्याला 2 प्रिझमला एकत्र करून बनवलं जातं विथ द व्हेरी स्मॉल रिफ्लेक्टिंग अँगल याच्यामध्ये असतो. रेंजिंग असतो 30 मिनिट्स ते 1 डिग्री पर्यंतचा हा रेंज त्याच्यामध्ये दिसायला भेटतो. आणि हा जो बायप्रिझम आहे बेसिकली पॅरलल असतो. कोणाला पॅरलल असतो? स्लिटला पॅरलल असतो, ठीक आहे. म्हणजे आता इथे बघा, ही जी दिसते, आता हा सोर्स आहे इथे, ठीक आहे. हा मधला काय दिसतोय तुम्हाला? हा सोर्स आहे. इथे आहे आपला सोर्स इथून, ठीक आहे. हा S1 आणि S2 आता नाही आहे ॲक्च्युली, कारण इथून निघणारी लाईट आता ही काय करते, S1 S2ला बनवते.
आता ही ॲक्च्युअल लाईन नाही आहे, जर बघितलं तर हिला एक्सटेंड केले आहेत, ह्या लाईन्सला एक्सटेंड केलं गेलं आहे. म्हणजे हे सोर्सेससारखे इथून ह्या लाईटचे जे रिफ्लेक्शन्स आहेत त्या तुमचा इंटरफेरेशन म्हणजे सुपर पोजिशन दाखवतात. सुपर इम्पोजिशन इथे होताना तुम्हाला दिसेल. म्हणजे याच्यामध्ये येणारे जे बायप्रेझन आहेत एकमेकांना पॅरलल आहेत, बेसिकली त्यांना जॉईन केलं आहे स्लिटमधून. सो मोनोक्रोमॅटिक जी लाईट आहे बेसिकली फ्रॉम अ सोर्स इज मेड ऑफ टू पास थ्रू द नॅरो स्लिट S1. फक्त एसमधून पास केली आहे बघा. ही जी लाईट दिसते तुम्हाला, दिस लाईट विल बी जस्ट पास थ्रू, म्हणजे इथूनच फक्त एक सोर्सपासून पास केली गेली लाईट. एकच सोर्स आहे त्याच्यापासून S1 आणि S2 बनवले गेले. अँड फ्रॉम दिस जे पॅटर्न आपल्याला बनताना दिसतं, म्हणजे तो जो सोर्स बनतो तुमचा तो कोहेरंट सोर्स आहे ते फॉर्म होतो. तसंच आपण हा पूर्ण डायग्राममध्ये जर बघितलं तर ही स्क्रीन आहे इथे दिसणारी. हा D डिस्टन्स आहे आणि स्मॉल डीचा S1 आणि S2 मधला अंतर तुम्हाला दिसून जाईल. सो हेअर इज दॅट इज टू जे दोन हाफ्स आहेत बायप्रेझनचे व्हर्च्युअल इमेज बनवतात S1 आणि S2ची. त्याच्यापासून आपल्याला काय दिसतं, कोहेरंट सोर्सेस बनताना दिसतात. सो दिस इज व्हॉट द फ्रेस्नेल बायप्रिझम. इथे एक आपला लॉयल्स मिरर होता, म्हणजे प्लेन मिररवरती रिफ्लेक्शन दाखवलं होतं. वेगवेगळ्या कंडिशन्स आहेत कोहेरंट सोर्सेस बनवण्यासाठी, ऑप्टेन द म्हणजे स्टेडी इंटरफरन्स पॅटर्न बनवण्यासाठी. आणि ही एक कंडिशन आपण जी बोललो दॅट इज व्हॉट इंटेन्सिटी डिस्ट्रीब्युशन. ठीक आहे. आय होप यू अंडरस्टँड ऑल दिस कन्सेप्ट. जसं हे चॅप्टर संपून जातं माझं, मी नोट्स पण अपलोड करून देईल आपल्या टेलिग्रामवरती. ठीक आहे. थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.